करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचे विविध खेळ सादर करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार. मंडळी, अग्गा अग्गा आई असं म्हणत लेकरू फायनली सज्ज झालंय दिग्दर्शक होण्यासाठी. चला बघूया त्याच्या या प्रवासामध्ये त्याचे बाबा त्याला किती आणि कशी साथ देता येते. तेच पाहायला जोरदार टाळी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. झाला का रे सेट लावून? हो हा? झाला सर. किती वेळ? 2 मिनिटं सर. झाला सर. रेडी? हा रेडी सर. ओके. हा टिपॉय इथे कोणी ठेवला? काय विचारतोय मी? हा टिपॉय इथे कोणी ठेवला? दत्तू, बॅकस्टेज सांभाळण्याची जबाबदारी मी कोणाला दिली होती? मला. बरोबर. मग मी जे नेपथ्याचं डिझाईन काढून दिलं त्यानुसार हा टिपॉय ठेवण्याची जबाबदारी कोणाची? आन्सर मी. अरे ओंक्या. कोण ओंक्या? डोंट ओंक्या. आय एम द प्रोड्युसर, डायरेक्टर, रायटर, ऍक्टर ऑफ द प्ले. हु इज ओंक्या? हा? हु इज ओंक्या? काळात चिडू नको. डोंट इंटरप्ट. ए दत्तू बोल. बोल. माझी होती. काय तुझी काय होती? तुम्ही आता विचारलं ना सर. काय विचारलं मी? सर तुम्ही विचारलं ना जबाबदारी कोणाची होती टिपो ठेवायची. हा कोणाची जबाबदारी होती ही? माझी होती सर. मग पण मी विराटला सांगितलं होतं ठेवायला, त्यांनी ठेवले. काय उगाच? आन्सर मी. मला जिथे सांगितलं होतं तिथेच ठेवलं मी. इथे सांगितलं होतं? हा टिपॉय इथे ठेवायला सांगितलं होतं मी? इथे सांगितलं होतं ना? इथे सांगितलं होतं ना? तू आय एम परफेक्शनिस्ट. मला परफेक्शन पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. आय वॉन्ट परफेक्शन. गुड सॉक सेक ऑफ गॉड. सॉरी मी. येस. एक मिनिट. माझ्या सेटवरती हा कोणाचा फोटो आहे? माझ्या सेटवर हा कोणाचा फोटो आहे? हु इज ही? हु? या घरचे मालक. अरे कोण खांडेकर? सॉरी कोण खांडेकर? मी रंगभूमीवर फक्त आणि फक्त भरत मुनींना ओळखतो. कोण खांडेकर? दुसऱ्या क्षणाला हा फोटो माझ्या नजरेसमोरून दूर झाला पाहिजे. नाहीसा, पूर्ण नाहीसा. तर तू इकडे रे, इकडे. विन्स लोंबार्डो काय म्हणतो? परफेक्शन अटेनेबल इज. तुला मराठीतून सांगतो मी, ऐक. एखाद्या गोष्टीतली परिपूर्णता साध्य करणं कठीण असतं, पण आपण परिपूर्ण होण्याचा प्रयत्न केला तर त्या क्षेत्रात त्या गोष्टीमध्ये प्रवीण होता येतं. आणि एक लक्षात ठेवा, बोथ यू लिसन, कुठल्याही क्षेत्रात व्हायचं तर प्रवीण व्हा, प्रसाद नाही. कारण प्रावीण्य हे मिळवता येतं, प्रसाद असा फुकटात वाटतात. नका ना. आले जीव घेताय का त्याचा आता? काय बोलला तो? प्रसाद फुकटात वाटतात. हा प्रसाद बाहेर दिवस रात्र घाम गाळतो म्हणून इथे अक्कल फुकट वाटत. इकडे रे तू, इकडे. ऐका ना. इकडे म्हटलं ना. शांततेत इकडे. मुलाशी लेकरा. एक मिनिट. ए राजा. वा विराज, हे काय केलं आणि घराचं? मग घरातलं फर्निचर कोणी बदललं? माझ्या घरातलं फर्निचर कोणी हलवलं? काय उगाच? हेअर अँड स्पा इकडे. इकडे. का हलवलंस फर्निचर? ओंकार सर बोलले म्हणून. ओंकार सर? मी केलं हे सगळं. आणि फॉर इन्फॉर्मेशन युअर काइंड, हे तुमचं फर्निचर नसून माझ्या नाटकाचा सेट आहे, नेपथ्य आहे. आणि प्लीज डोंट डिस्टर्ब. नाटकाची रिहर्सल सुरू आहे. म्हणजे
म्हणजे अहो आपला ओंक्या आहे ना आता मोठा लेखक दिग्दर्शक झालाय. हे जय हा हो बाबा. हो मी शनिवारी आणि रविवारी ना झुक्या भिंगऱ्या सरांच्या दिग्दर्शन कार्यशाळेत गेलो होतो. भाग घेतला होता. तर माझा 2 दिवसाचा वावर बघून त्यांनी असं सांगितलं की मी उद्याचा मोठा डायरेक्टर होणार आहे. ऐक ते वावर बिवर सोडू दे. नाव काय सांगितलंस? झुक्या भिंगऱ्या सर. अरे अशी फुकटची कार्यशाळा घेणारे मार्केटमध्ये गल्लोगल्ली फिरतायत हा. आणि कोण आहे हा झुक्या भिंगऱ्या? काय नाव? आणि मी इतकी नाटकं रोज बघतोय, मी कधीच नाव ऐकलंय दिग्दर्शकाचं. बाबा स्वतःच्या मर्यादित बुद्धिमत्तेच्या चौकटीला जागतिक सत्य समजणं बंद करा. हवेतला ऑक्सिजन दिसत नाही म्हणून तो नसतो का? अस्तित्वात नसतो का? फुफ्फुसात काय जातं मग? सोडा हो, सोडा अहो सोडा, काय करताय? हे आई म्हणून एकदा ह्याला विचारायला पाहिजे होतंस काय करताय. अभ्यास सोडून सगळं करतोय हा. नाटक दाखव. स्क्रिप्ट कुठे तुमचं? हे आहे काय? हे नाटक, हे काय नाव आहे नाटकाचं? नालायक बापाचा लायक मुलगा. कोणी लिहिलंय? मीच लिहिलंय बाबा. कसं असतं बाबा, दिग्दर्शक म्हणून रंगभूमीवर पदार्पण करताना स्क्रिप्टवर कन्व्हिक्शन असायला पाहिजे. आणि हल्लीचे लेखक जाम रिजिड असतात बाबा. त्यांना आपण लिहिलेली वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्यच वाटतात. त्यामुळे जरा जरी वाक्यांची अदलाबदल केली त्यांना सहन होत नाही. त्यामुळे माझं दिग्दर्शकीय स्वातंत्र्य जपण्यासाठी मी स्वतःच लेखन करण्याचा निर्णय घेतला. आणि बाबा तुम्हाला अभिमान वाटेल ऐकून, म्हणजे सीना चौडा होगा तुम्हाला, की मी फक्त लेखन आणि दिग्दर्शन नाही तर प्रकाश योजना, नेपथ्य, संगीत, अभिनय अशा सगळ्या स्तरांमध्ये स्वतःला आजमावून बघणार आहे. म्हणजे सब कुछ ओंकार खांडेकर. हे तुला सगळं 2 दिवसाच्या कार्यशाळेत जाऊन तुला कळलं की तू लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, प्रकाश योजना सगळं एकटं करणार. हो चांगलंय. हां चांगलंय चांगलंय. अरे देवा, मी म्हंटल होतं लेकरा तुला बाळा, बाबा आहेत ना गोड आहेत, चांगले आहेत रे बिचारे. काय नाही कर, तुझा पाया पड जा त्यांच्या, जा. छान म्हणले तुला, जा पाया पड. ए बाळा असू दे, ठीक आहे. मला ना तुमचं कधी कधी काही कळतच नाही. काय रे? म्हणजे तुम्ही ना ताडगोळा आहात. हा हां, वरून कडक पण आतून डुळबुळीत. बुळबुळीत. हे जे तुमचं काय, हे काय नाटकाचं नाव काय आपलं? हे नालायक बापाचा लायक मुलगा. याच्यात बापाची भूमिका कोण करताय? मी करतोय काका. कोण? आहे. अच्छा, मेकअप चाल. हा बाबा, हा बाबा, फक्त लुक मधून झळकतोय का नाही नालायकपणा? नाही बाळा, बघत काय बसला, पाया पड काकांच्या, जा जा. काका मुद्दाम करताय. बाई, काय करू मी या माणसाचं? खरंच? मुद्दाम करताय. काय मुद्दाम करताय हो पोरं? मुद्दाम करताय. बापा माझ्यासारखा गेटअप दिलाय त्याने. म्हणजे याचा बाप नालायक आहे, मी नालायक आहे. अहो बघा, हे बघ, हा? तू कुठे असं काय बोललाय? अहो त्यांनी नाटकात बोल ना. काय झालं राजा? अगं अगं आई, हा डायलॉग नको मला. हे काय नकोय मला. ऐकून घ्या हो त्याचं म्हणणं एकदा. काय हो माझ्या अगं सोन्या, गाई. ओ रे माझ्या लेकरा, अगं गाई. ओ लेकरा, बोल बा. का का बाबा मला सतत उठता बसता मारत असतात? हे बाळा, तुला फक्त उठता बसताना झोपल्यावर पण मारला पाहिजे, झोपेतला उठल्यावर पण मारला पाहिजे. इकडे इकडे. म्हणजे तुझा बाप नालायक हा, म्हणून माझ्यासारखा गेटअप दिलायस, म्हणून माझ्यासारख्या मिशा दिल्यास. अहो का स्वतःला लावून घेताय अगं आई? बाबा असं का करतायत? जगात फक्त यांनाच जाड मिशा आहेत का? आणि आम्ही नाटकाच्या सुरुवातीला अनाउन्समेंट सुद्धा करणार आहोत की या नाटकातली बापाची व्यक्तिरेखा पूर्णतः काल्पनिक असून त्याचा कुठल्याही मूर्त किंवा जिवंत प्रसाद खांडेकराशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. फक्त माझं नाव आहे यांच्या अनाउन्समेंट मध्ये, फक्त माझं नाव आहे. कळतंय तुला? बरोबर आहे ना? ज्याचं ऑब्जेक्शन त्याला डायरेक्ट उत्तर. बाळा, तू निवृत्तीपर्यंतचा पोरगा ना? थांब जरा, भेटतो तुझ्या बापाला. बाळा, मला वाटलं तू हे माझं सिम्बॉलिक करतोय. माझं चुकलं. माझं नाही बाबा, म्हणजे नाटकात नाव पण बापाचं नाव खांडेकर नसेलच. नाही. नाटकात बापाचं नाव खांडेकर नाहीये, वेगळं आहे. काय? दांडेकर. आहा रे,
आय साला वेगळं एकदमच वेगळं आहे रे एकदमच वेगळं आहे नाव सॉरी माझा गैरसमज झाला सॉरी नाही आपण दाखवा काय आहे ते दाखवा तुमचं. बघ बघ बाळावरा लेकरं मी तुला बोलले होते ना बाबा आहेत ना हे आहेत वरून नारळ आहेत आतून ओले आहेत ते बाबाचं ताडीमाडी केंद्र सुरू करा एकदाच. जा दाखव बाबांना काही नाही बोलणार आई आहे ना तुझी जा बघ दाखवा मला काय नाटक एकदा मला बघू दे बाळा हा? एकदा दाखवा. काका काका तुम्ही ना आमच्या ऍक्टिंगच्या एरियात बसलायत. हा आमचा नाटकाचा सेटअप आहे. हे नाटक कायचं आहे का मग कुठे कुठे बसू सांग ना. एक मिनिट दत्तू माझे गेस्ट आलेत त्यांना जरा विंगेत बसव ना. या काका या तुम्ही ओंकारचे बाबा ना है ना या बाळा पायात येशील माझ्या लांब राहा. ही विंग आहे. हो इथे बसा काका काका काही लागलं तर मला सांगा फोन करा मला. दाखवा विंगेतला गोंधळ कमी करा प्लीज. बंद करा इथे डायरेक्टर असताना बाकी कोणाचा आवाज नकोय. ये. यांची दहंडी होते तू चहा टाकतो परत. लगेच आला. एक मिनिट काय रे बाळ? नम्रता ए ओंक्या ती कुठेही जाणार नाही का कारण ती या नाटकात आईची भूमिका करते आहे. कोण ही हो ही शी. हा, ते काय झालं मुलगी नाही ना त्यांच्या बरोबर कोणीच म्हणून मी आई त्याची. करा ठीक आहे चालेल पण मी काय म्हणते बाळा पटकन चहा केला असता तर मग अजिबात नाही. ठीक आहे मी नाही येऊ द ऍक्टर कळलं. रंगभूमीवरच्या कुठल्याही अभिनेत्रीने असल्या फालतू गोष्टींमध्ये अडकणं सोडून द्या. नवऱ्याला चहा आणि हे सगळं विसरा. तिथून पुढे महिनाभर रोज सकाळी 10 ते रात्री 10 फक्त आणि फक्त तालीम. मला कुठल्याही प्रकारची कारण अजिबात चालणार नाहीत. आणि नवऱ्याला म्हणावं देवानं हात दिलेत ना स्वतः चहा स्वतः करा ना. आयतं खाऊन फुगला करा चला 3री घंटा झाली नाटकाला घ्या. नाटका सुरुवात करा. चला चलो कटन कर्टन चलो पुढे हे काय कर्टन हा अरे तुमचा पडदा. विंगेत गोंधळ नको अजिबात. रेडी स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून नाट्य घर्षण प्रोडक्शन सादर करत आहोत. एक मिनिट काय प्रोडक्शनचं नाव काय. नाट्य घर्षण. नाट्य घर्षण. बाबा नाटक करायचं म्हणजे जाम घासावी लागते. कर जा सादर करत आहोत 2 अंकी नाटक नालायक बापाचा लायक मुलगा. कर्टन. ए बाळा ए आपटशील विंगेत. काय बाप करतोय हा बालिश कमाल. कोणी बाप देत का बाप. या कर्तृत्ववान मुलाला कोणी बाप देत का बाप. माझा बाप श्रीसाद दांडेकर. बाप कसला विषारी सापच जणू. मी त्याच्याकडे गिटार मागितलं त्यानं मला गटार दिलं. पोरगा गिटार घेऊन गटारात लोळतोय आणि बाप सोफ्यावर बसून मिशा पिळतोय. इथं मिशांना पीळ बसत नाही आणि आईच्या आतड्याला पडणारा पीळ पाषाण हृदय बापाला दिसत नाही. बाप तिकडे रे माकडा इकडे काय बोलतोय तिकडे आहे बाप तुझा. मस्त करतोय ना आपला नम्रता डायलॉग. चमचम करणारा माझा मुलगा व्हॉल्यूम चमचम करणार व्हॉल्यूम. हे चमचम करणारा माझा मुलगा त्याला तुम्ही लहानपणापासून किती बरे बोल लावलात. नवरा म्हणून तुम्ही तर नालायक ठरलातच पण बाप म्हणून तुम्ही नीच आहात. काय साला अप्पू अस्वल्यामधली आई करते ही. कुठली आई अशी पदर हलवत हलवत बोलते ग. ए बया काय करते एकदा आरशात बघ. नम्रता खूप छान करतेस तू. कळलं ना. इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही अजिबात. कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. कळलं. हा कंटिन्यू. हो मी आहे नालायक. काय बाबांना मुळव्यात झालाय. इथले बाबा इथे. माफ कर मला अर्नॉल्ड माफ कर. अर्नॉल्ड दांडेकरचा मुलगा अर्नॉल्ड. इट्स ऑल अबाउट पर्सनॅलिटी. बापरे विंगेत अजिबात आवाज नकोय मला. ए हाड रे. रेडी माफ कर मला अर्नॉल्ड माफ कर रे. मी तुला ओळखलंच नाही रे अर्नॉल्ड.
तुझ्यासारखा सूर्य माझ्यासारख्या मिरची लाईटच्या पोटी कसा जन्माला आला तेच कळत नाही रे मला अर्नॉल्ड. अरे अर्नॉल्ड, तू दुधारी तलवार आहेस तर मी भिजवलेली सलवार आहे रे. तू सळसळता लावा आहेस तर मी खाऊन थुकलेला मावा आहे रे. तू खरा दांडेकरांचा वाघ आहेस, मी दांडेकरांना लागलेला डाग आहे रे. कुठलं नाटक आहे हे? कुठलं नाटक आहे जे फक्त बापाची बदनामी करताय? मी तुझ्या आईला निवृत्तीला बोल, कळलं का? तू डाग आहेस. ए इकडे, कसं नाटक आहे? चांगलंय, पुढे पुढे कुठलं नाटक आहे? पुढे बघा ना, पुढचं scene बघा, पुढचा पुढचं सीन scene मस्त बघा. आहे अहो. मारू नका हो, तो आता मोठा लेखक दिग्दर्शक आहे, असं नका करू. पुढचा सीन बघा. चला हे पुढचा सीन. ब्लॅकआउट 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 ब्लॅकआउट. ब्लॅकआउट. 1 2 3 4 5 6 7 8 कुठली ब्लॅकआउट म्हटली? धावपळ आहे. 12 13 14 15 16 17 18 19 20 लाईट्स. ए टिमर कमी करणार, डोळे फुटतील ना. बाळा, या लाईट्स आहेत तुझ्या? एकदा अंधारात चला माझ्यावर. विंगेत थोडस शांत. अहो अर्नाडचे बाबा, बापाला फक्त एकाच ठिकाणी खास येते का रे? हा? अहो अर्नॉल्डचे, आय सेड व्हॉल्यूम नम्रता. अहो अर्नॉल्डचे बाबा, हे घ्या बरं पोहे. सांगा बरे कसे वाटले? किती मिठात पोहे टाकलेस? फंबल रे फंबल. किती पोह्यात मीठ टाकलेस तू? काम करताना लक्ष कुठे असतं तुझं? हा? दांडेकर, पोह्यात मीठ जास्त झालं म्हणून बायकोवर हात उचलणारा नवरा म्हणून कमी पडताय तुम्ही. यासाठी ही पहिली. या सगळ्या वर्तनाचा मुलाच्या भावविश्वावर काय परिणाम होईल याचा विचार न करणारा बाप करताय म्हणून यासाठी ही दुसरी. आणि एकंदरीतच पुरुष म्हणून जरा जास्तच पडताय तुम्ही. यासाठी ही तिसरी. इकडे ये. तू पोरगा म्हणून कमी पडलायस यासाठी ही पहिली. लेखक म्हणून भिकारड आहेस त्यासाठी दुसरी. दिग्दर्शक म्हणून नालायक तिसरी. आणि ही प्रकाशाच्या नेपथ्य आणि आणि मला आवडते म्हणून. तुम्हाला नाटक दाखवतो. इकडे या तुम्ही. इकडे तुमचं नाटक बाहेर कर. काय इकडे 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 काय काय तुला तर मी विंगेत नेऊन मारणार. काय करताय? दुसऱ्याचं पोर आहे ते. ए बाळा, शेवटी हुकुमचा जिंकला. काय बोलला तो? काय नाही बाबा. आम्ही काय करायचं आता? काय करायचं? आम्ही रंगभूमी सोडली. आम्ही रंगभूमी सोडली. मी चहा टाकते. बाबा बाबा, मोबाईलमध्ये 20 रुपयाचा रिचार्ज मारायचा आहे. वा वा, नेहमीप्रमाणे असलातून परफॉर्मन्स. सई, प्रत्येक सिरीजमध्ये जेव्हा काहीतरी नवीन एलिमेंट ऍड होतो तेव्हा त्याची रंगत अजून वाढते. बने आज ती रंगत तुझ्यामुळे वाढली, त्यामुळे बने आज दिन बने और अच्छा बने. मजा आली खूप. हो, कारण तू आज जे इंग्रजी बोललायस, फाडलायस, ते पण फार भारी होतं. मजा आली. थँक्यू अर्नॉल्ड अँड टीम. मंडळी, आज पुन्हा एकदा घरमालक आणि भाडेकरू एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. चला बघूया आज तरी घराचं भाडं वसूल करण्यामध्ये घरमालक यशस्वी होत आहेत का. बाबा, वसाने किती वेळा तुला सांगायचं रस्त्यावर साबणाचं पाणी नको टाकू ना.
माझी तीर्धा तिरपीट होते ना. काय 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 एक तर आवरत जड जड शब्द घेऊन कसा बसा सावरत सावरत मी येत असतो. हे असं पडलो तर ती मराठी भाषा माझ्याकडे पण फिती फिती हसते माहिती. कालपाट साबण तुझा बंद करून टाकून वाचाऱ्या फालतूगिरी करतो. इच्छा आलं एक तर हे वाचारे मला श्रमेश प्रथमेश भाडं देत नाही त्याचं मला एक टेन्शन असतं. प्रसाद तुझ्या माझ्या मैत्रीची शपथ घेऊन सांगतो रमेश आणि प्रतापने भाडं दिलं नाही तर तुझं नाव बदली करून टाकीन. माझं हा तुझाच माझा तुझाच बदली करून टाकेन. याला दरवाजा उघडा ठेवला. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. हे काय अगं बाई 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 अरे देवा. हॅलो हे समय अरे हो सर नवरा काय चाललंय सिरियस मध्ये. मी इकडे आलो तुम्हाला कळत नाही. फालतूगिरी चालले वसरानो. शाळा आहे का घर आहे फालतूगिरी चालले. संध्याकाळचा सुविचार सकाळी केलाय तुम्ही. श्लोक श्लोक अरे हा वाचा या श्लोक तर श्लोक एवढं लांब नाही जवळ आहे. अच्छा पण तो सकाळीच कशाला केलाय तुम्ही. गंडबाईचं प्लॅन सुरू आहे तुमचं दोघे करून. ते काय नाही वाचरानो. आज मी ऐकणार नाही. मला भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. मालक हे तुमचं भाडं. माय गॉड ह्या महिन्याचे 3,000 आहेत आणि गेल्या 2 महिन्यात थकलेलं भाडं 6,000 अशा एकूण 9,000 आहेत. धन्यवाद. लगेच लगेच ह्यांनी भाडे दिलं. हो सिरीज संपवली वाचाऱ्यांनी. तुम्हाला काय अक्कल आहे काय वसरून तुम्ही मला भाडं दिलं. आता पुढचे 12 मिनिटं कसं काढायचं काही ठरवलंय काय वाचाऱ्यांनी. इकडे हॅलो हॅलो आम्ही काय बोलतो म्हणजे दरवाजा पण तुम्ही उघडा ठेवलात. आम्ही घरात नाही ते पण नाही बोलत तुम्ही. म्हणजे काय नेमकं काय चाललंय का तुमचं. एकच प्रश्न विचारतो उत्तर द्याल. तुम्हाला तुमचं भाडं मिळालं मिळालंय मग निघा. आपलं मला निघालं माहिती. मला भाडं मिळालं. मजा नाही येत. हे ऐका ना रे हे बाल्यानो. मला पटत नाही रे हे. काय पटत नाहीये तुम्हाला. अरे हेच तुम्ही म्हणा भाडं दिलंय ते म्हणजे काय चुकलंय काय रे. म्हणजे नाही म्हणजे आधी कसं समेश प्रथमेश मी यायचं बोलतो भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही माझ्याकडे हे नाही काय नाही मला कर्ज मिळतं नाही. भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे मिळत पाहिजे. मग मला लय दम लागतो. मी 2दा पंप मारतो. त्याच्यानंतर तुम्ही बोलता आज म्हणजे हे आजारी आहे तो आजारी आहे इकडचं तिकडचं तुम्ही बोलता. मग मी एकदम इमोशन होतो आणि या येण्याला पटतं. मग आपलं मी जातो आणि मग तरी तुम्ही भाडं देत नाही. आज एकदम पटकन कसं दिलं भाडं. परत एकदा सांगतो हा तुम्ही मालक आहात बरोबर. आम्ही भाडेकरू आहोत. ऑब्विसली आय एम दिस इज युअर भाडेकरी. या करेक्ट. तुम्ही दर No महिन्या problem. तुम्ही दर महिन्याला येता हा? आम्ही तुम्हाला भाडं देतो. हा. तुम्ही आज आलात आम्ही तुम्हाला भाडं दिलं हा. विषय संपला. अरे लेखक आहेत ना तू वाचाड्या लाज वाटायला पाहिजे. हा वाचाड्या 4च ओलीमध्ये तू संपवलाचा विषय. दुगना लगान ट्रेन बरेगा असं बोलल्यानंतर डायरेक्ट हातावर लगान ठेवलंस तू वाचाड्या. मध्ये मॅच लफरी बिफरी गाणी बिनी ती काय झाली ना पिक्चर चालेल काय वाचाड्या. असं चालेल आहे काय पिक्चर मला सांग चालणार आहे काय. नाही चालणार. मग तेच बोलतोय ना वाचाऱ्या. मालक हा. ऐका हा. सांगतो आता तुम्हाला. हा. काय आहे आज सकाळी ना अम्या काय गरज नाही बस इथे. अरे बस इथे. बापरे. ते यांना सांगायची काय गरज नाही. तू बस बोल बस इथे.
आपल्या बाबतीत सकाळी काय घडलंय हे ह्यांना सांगायची गरज काय? हे आपले कोण, काका की मामा? ते विचारतायत म्हणून आपलं एक सांगतो कसं आहे ते. काही गरज नाही. तू अरे असं काय वाचाऱ्या? या घराचा मालक आहे. एवढं पण परकर करू नका मला वाचाऱ्यानो. नाडीनं गळा वगैरे यांचा परका असा शब्द आहे तो. म्हणजे माझ्या मनातलं तुम्हाला कळतंय ना वाचाड्यानो? मग तुम्ही सांगा ना, सकाळी सकाळी काय घडलं ते सांगा इकडं. काय घडलंय? परत एकदा तिसऱ्यांदा सांगतो तुम्हाला. तुम्ही मालक आहात, आम्ही भाडेकरू आहोत. आम्ही तुम्हाला भाडं दिलं, विषय संपला, निघा ना. सकाळी काय घडलं ते आम्हाला नाही सांगायचंय, संपला विषय. अहो काय आहे, आज सकाळी आहे ना. अम्या मार खायचा तुला? अरे आता मार एवढं खायचाय? अरे एवढं मार खाशील माझ्या आजचा. अरे ते एवढं अजिबात सांगायचं नाही त्यांना. अरे पण ते विचारतायत घर मालक आहे. नाही सांग, असतील त्यांच्या घरी, नाही सांगायचं त्यांना. सकाळी काय घडलंय त्यांना नाही सांगायचं. एक मिनिट मी काय म्हणतो, असू दे. एवढं काही एकदम लगेच भांडणार येऊ नका रे. सिरियस रे. एवढं मला सांग, ऐका ना मी काय बोलतो. पण ते विचारतायत तर मी जरा सांगतो ना काय त्यांना. काय गरजच नाही ना सांगायची. ते कोण आहेत, आपल्या नात्यातले आहेत का? सकाळी काय घडलं ह्यांना कशाला सांगायचं? अरे आपला विषय आहे ना दोघांचा. हो नका ना सांगू. कसं लावते सिरियस नाही आम्ही रिलॅक्स बसतो, पण आम्हाला सांगायचं नाही. एवढं विचारताय तर सांगू दे ना त्यांना. नाही सांगायचं ना. तुला मराठी समजत नाहीये, दुसऱ्या भाषेत सांगू? ये इकडे. अरे मरफला सारफंग हेर फे आर फापले मार फालक बर फरोबर चरोचर आर फापन त्यार फॅनचे भार फाडे कर फरू चरोचर बर फरोबर चरोचर मर फग हार फा मार फानूस इरफिते कार फाय कर फरतोय यार पेला आर फापन पर पैसे दिरफिले नारफा चनपे चापले चा नारफा. अरे चन्याच्या चाच्यातलं त्याच्यावर चेल चालचिलेचे नार फाय मर फला कार फाय सारफंगू नरफकोस ह्यार फे मार फानसाला घर पर आवाज भार फाड कार फाड. काय काय वाचाऱ्या बोलतो साहेब? कुठली भाषा बोलतो साहेब वाचाऱ्या? तुम्हाला कळते का वाचारी? कुठली भाषा बोलतोय तुम्ही? अरे तुमचं मराठीचे संबंध चांगले आहेत. मी शत्रू आहे मराठीचा. मला सापडत नाही काय बोलायचं. बोलतो म्हणून नजीब समजा वाचाऱ्यानो. ही मध्येच कुठली भाषा घालले तुम्ही? मालक कुठली अशी नाही, तो रफच्या भाषेत बोलतो, मी चच्या भाषेत अरे बोलतो. पण काय तो मराठी, तू मराठी, मी मराठी, तिघं मराठी आहेत. अरे भर काय चाला. आपल्याला तिघांना पण हितगुज करण्याचे असं बोला ना. आणि मालक आज सकाळी जे काय घडलं ना ते त्याने रफच्या भाषेत सांगितलं. अरे पण कशाला नॉर्मल भाषेत, मराठी भाषेत सांगा की आज सकाळी काय घडलं. इकडे बाजूला मारून नाही त्यांना मारत नाही. इथे बस, या बसा. तुम्हाला आता मी शेवटचं सांगतो. हा तुम्हाला तुमचे पैसे मिळाले, झाला विषय संपला आपला. सकाळी काय घडलं ते आम्हाला तुम्हाला सांगायचं नाहीये. अरे यार काय फालतू रे यार. प्रथम तू तरी बोल ना यार. यार नाही सांगायचं तुम्हाला, हरकत नाही, नका सांगू. झालं सकाळी काय घडल्याचं बोलायचं तरी काय. कसं पैसे घेऊन काय मिळत. रिलॅक्स. वचन तुम्ही मला विकला तर नाही ना? नाही असं काहीच नाही हो. काही नाही. हा ओके ते झालं. मग काय इकडे पोट भाडू भाडे करू वगैरे, पोट भाडू करू वगैरे ठेवलंय का? अहो असं काहीच नाही. तुम्ही काय कशाबद्दल बोलताय तुम्ही? अरे आधी आपल्या सिरीज मध्ये हे सगळे विषय झाले म्हणून बोलतोय ना मी. अहो पण असं काहीच नाही हो. तुम्हाला भाडं दिलं, तुम्ही जा ना. अरे असं कधी जावा रे. तुम्ही एक काम करा, आपसात काहीतरी बोला ना. तुम्ही सकाळी काय हे करा. बघा आज सकाळी जे काय झालं ते आमच्याच झालंय ना, आम्ही आमचं बघून घेऊ. तसं नाही, आपसात तुम्ही बोला. सकाळी काय घडलं ते मी जातो. मग आपसात आम्ही बोलू, तुम्ही गेल्यावर बोलू, आमचं काय. हा मी जातो. मला काय तुमचा विषय बाबा माझा काय. मी बोला आपसात काय करायचं. पण मी आपसात तू काय विषय तुम्ही आपसात बोला, असं काही नाही. चला मी निघालो. हा मी गेलोय बघा. बरं मी गेलो. अरे गेलो ना मी. आपसात बोला ना काहीतरी.
आपसात बोला काहीतरी सकाळी 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 काय घडलं ते बोला आपसात. हा माणूस ना ऐकत नाही. बसा बसा इथे बसा बसा. काय तुमचं इथे बसा. हा काय झालं आज सकाळी आहे अजिबात ना. नको सांगू. अरे ते आता एवढे नको सांगू बा विचार. मी. अरे तो माणूस बघ केवढं कशाला सांगतोस त्यांना? अरे ते केवढं अरे पण गरज काय त्यांना सांगायची? आवाज चढवू नको. मी आवाज चढवणार. तुला खाजे सांगायची? बोटबीट दाखव माझ्याशी बोलायचं तू पण नाही. बोलायचं नाही माझ्याशी. एक हा. मिनिट थांबा जरा. जास्त शहाणपणा करू नको. काय शहाणपणा. आज सकाळी जे काय घडलं ते आपल्या दोघांच्या बाबतीत हो, घडलं. घडलं. मग माझ्या बाबतीत जे काय घडलं ते मी त्यांना सांगतो. हा बरोबर मग मी पण आहे ना त्याच्यात. अरे तू पण आहेस, पण मला त्यांना सांगायचं आहे ना. माझा कशाला सांगतोस त्यांना? आवाज चढवू नको. तू पण आवाज श्रमेश. चढवू ना. ए श्रमेश तू कोण? जास्त बोललास ना? एक मिनिट हा. एक मिनिट माझ्यामध्ये यायचं ना. अरे ऐका ना नका ना तुम्ही. तुला मारेन वाचाराने मी मारेन ना धरून. एवढा लांब आता करू. तुमचं आपसात चालले ना. मला कशाला खेचलात वाचार. आणि आपसामध्ये तुमची भांडणं चाललेत तर भांडणात तरी बोला ना. सकाळी काय झालं ते का नाही बोल. माझ्यावर आवाज चढवू नका. आता मला ना कोणाला काहीच उत्तर द्यायचं नाही. मला तर हा नजरेसमोर पण नको माझ्या. चला तू पण नजरेसमोर नको. ए, चल रे चल. भांडणामध्ये एखादा माणूस एखादा शब्द बोलतो सकाळी काय घडलं ते बोलणं. ते सोडून फालतू करी मारामारी. त्यातला सकाळी काय घडलं यार. मालक तुम्ही घर मालक आहे म्हणून सांगतो हा. हा मला आता माझ्या नजरेसमोर नकोय. ए वाचारे तू जाऊन फ्रेश होताल. मला नाही व्हायचं फ्रेश. सुसू झाले असं समज. अहो नाही आले. आता झाले वाचारे ना. सकाळी काय झालं. तो आता गेलाय ना गेलाय ना आतमध्ये. आमच्या दोघांच्या बाबतीत घडलंय ना. मी सांगितलं मग परत त्याला राग आहे. परत तो भांडणं करतो. मला नाही आवडत भांडणं बिणणं. आता काय करतोस वाचारे सांग ना. सकाळी काय घडलं. मी नाही हो मी नाही लय सांगत. टेन्शन आले रे. खरी घडली सकाळी काय घडलं. अहो मी कसं सांगू. दोघांच्या बाबतीत घडलंय ना. झालं काय करायचं. नाही रे नका देऊ परत. अरे यार दोन 2000 थँक्यू. सकाळी काय घडलं ते सांग ना जरा. त्याच्यासाठी 2000 दिले. म्हणजे काय रे. मला काय ना आज सकाळी जे काय घडलं ना ते तुम्हाला मी नाही सांगू शकत. 2000 मध्ये एवढंच बसायला. दोघांच्या बाबतीत घडलं ना. मला 2000 दिलात मी सांगेन. त्याला काहीच नाही दिलं मग त्याला राग नाही येणार. झाला असं झालं. मग त्याला पण द्यावे लागतील. त्याला द्यायला लागणार. मग आणि तो 2000 ऐकणार नाही. मग किती. तुमच्याकडे किती आता. आता तुला 9000 दिले ना भाड्याचे. हा तू दिलेस. आता- मग 2000 गेले 7000 उरले. हा 7 राहिलेत. 7 मध्ये पण नाही ऐकणार. वरती आहेत का अजून काय. हा म्हणजे 1000 आहेत माझ्याकडे अजून. म्हणजे 8000 झाले. 9000 द्यावे लागतील त्याला. एवढं काय सकाळ घडलंय त्याच्यात. सिरियस मॅटर तेवढाच सिरियस आहे ना. एक काम करा तुम्ही 2000 दिले. 1000 माझ्याकडून तुम्हाला. माझे उधार आहेत तुमच्यावर. हा, मला द्यायच्या परत. हा, कधी द्याल. संध्याकाळी देतो. हा ठीक आहे. नाही, आता 9000 झाले. तो आला की त्याला हे 9000 द्या. बाकी इकडचं तिकडचं बोलू नका. त्याला दाखवा आपल्यात काहीच बोलणं नाही झालं. हा डन डन डन. आला आला आला. रमेश काय अवरे काय वाचाऱ्या. आधी गेला थंड पाणी नाही घेतलं डोक्यावर. अवरे काय गरम कशाला होतोस. कशाला आहे? हे ठेव तुला पैसे मी तुला. नाही मला नाही ठेवायचे ते ठेव. आता नाही ठेव. नाही नको ठेवा. अरे ठेव. ठेव कसलेत पण हे? पहिला पाऊस पडला म्हणून ठेव वाचाऱ्या. गिफ्ट आहे तुला. पहिला पाऊस पडला ना ठेव.
ठेवलेच या घरात सकाळी सकाळी काय घडलं ते जरा सकाळी ना हा. जे घडलं ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. अरे काय फालतू गिरे वचारे 9,000 रुपये दिले त्याचं कसं नाही सांगणार तू अहो मला नाही सांगायचं ना तुम्हाला. तुम्ही पैसे कळत दिले. अरे काय येणार का माणूस आहे वचारे पैसे दिले मी तुला दिले पैसे ह्याला दिले पैसे तुम्ही मला सांगत नाही का वचारे अरे काय नको सांगू वचाऱ्या तुला 2,000 दिले त्याला 9,000 दिले अरे तसं नाही ते पैसे घेतलेस? मनापासून विचारत पैसे होते. घेतलेस? ऐक 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 अरे ते विचारत होते रमेश ऐक ते तू मनापासून पैसे घेतलेस का सांग? अरे हो मी घेतले आतमध्ये गेले तर तू पैसे घेतले? हो घेतले तुला खा झाले? हो खाजाली वगैरे बोललो का मग मला तुला कशाला तोंबडेपणा करायचा आहे? कोंबडेपणा काय जे बरं. घडलं ते सांगायचं होतं मला कशाला सांगायचं पण नाही बोलून तुला मी. तू गापरे ह्याला सांगा जरा तू गप तू पण का बा? आडींपर्यंत मी खाली पैसे द्या मला नाही तर सकाळी काय काय घडलं ते सांग. पैसे द्या मला. काय वाचरे? बचाओ बचाओ. काय इकडे काय करताय? मी तुम्हाला सकाळी कशासाठी पाठवला होता? ए वाचरे, सकाळी सकाळी तुझ्याकडे काय झालं महत्वाचं नाही सकाळी सकाळी इकडे काय झालं हे महत्वाचं आहे काय बोलला? सकाळी सकाळी इकडे काय घडलं ते महत्वाचं इकडे यावा, इकडे यावा, ह्याला कोण धरेल इकडे यावा. परत एकदा बोला. तुझ्याकडे काय घडलं ते महत्वाचं नाही इकडे काय घडलं ते महत्वाचं आहे मनावर आवाज चढवला. घरी जायचं, घरी जायचं. काय झालं काय? आणखीन बाई बरं झालं तुम्ही आलात मालक असे काय आम्ही वेळच्या वेळी भाडं देतो कधी भाडं चुकवत नाही कधी काय कंप्लेंट करत नाही आमचा काय त्रास नाही हे असे काय करतात आज पण आले आम्ही भाडं दिलं तर आम्हाला बोलले आज सकाळी काय घडलं सांगा आता आज सकाळी काय घडलं तर आम्ही काय सांगणार तर मी बोललो की आज सकाळी हा उठला आणि बोलला आज सकाळ जरा लवकरच झाली एवढंच होतं एवढंच होतं? ते ताणत होते सगळं त्याच्यावरही अंगावर बसून मारत होते. आणि एवढंच नाही केलं त्यांनी आमच्याकडून 5,000 पण घेतले 5,000 घेतले? अरे प्रत्येक महिन्यात कसे रे त्यांच्याकडनं 5,000 घेतात हे? आम्ही साधे बोळे आहोत ना म्हणून हे सॉरी हा पोरांनो. नाही, नाही, माफ- नाही, 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 नाही. नाही. मी त्यांच्या वतीने माफी मागते. सांगू नका कुणाला. नाही, नाही. मी तुझे 5,000 देते. घ्या. 1 मिनिट हा. एक्स्ट्राचे आहेत 7,000 ठेवून दे. नका सांगू कुणाला. घे. मारणार नाही ना? पाया पडते ते नका सांगू बदनामी होणार ना. नाही, नाही. कुणाला सांगू नका प्लीज. आणि पुढच्या महिन्यात ना मीच येईन भाडं घ्यायला. नाही 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 त्यांनाच पाठवा. तुम्ही नका येऊ. नाही रे ते दर महिन्याला बघितलं ना कसं करतात ते. मी येते भाडं घ्यायला. नाही पण ते बरं स्टॉक घेऊन येतात मग आम्हाला बोलायला जमतं सगळं ते होईल व्यवस्थित. बरं चालेल पण पुढच्या महिन्यात पैसे नका देऊ हा त्यांना. चला आणि येते. ऐका ना हो. जॉ लाईन येते काय करताय काय हो जरा ते डाएट सुरू आहे ना. कर्व इज ऑन द वे आहे ना. चल बाबा जाते आम्ही. रम्या हं? अरे आज काय प्लॅनिंग पण केलं नव्हतं आपण. सांगतो तुला श्रमेश काय अरुण कदम हा. हा जगातला एकमेव माणूस आहे हा जो स्वतःला गंडवण्याचं प्लॅनिंग स्वतःच करून येतो म्हणूनच मी म्हणतो काय? आयुष्य सुंदर आहे. फक्त घर मालक अरुण कदम पाहिजे क्या बात आहे कडक परफॉर्मन्स. आज सकाळी काय घडलं याबद्दलची उत्सुकता इतकी छान वाढवली तुम्ही. इतकी मजा आली. मस्त ट्विस्ट होता. बहारदार प्रसाददा. फॅन्टास्टिक अरुण फॅन्टास्टिक म्हणजे ज्या जागा जगात कोणाला सुचू शकत नाहीत सुचू पण शकत नाहीस त्या तू काढून लाफ्टर घेऊन मोकळा झालेला असतोस आणि त्याच्याकरता एक भयानक वेगळा काहीतरी कॉन्फिडन्स आणि कन्व्हिक्शन लागतं जे ओतप्रोत भरलेलं आहे तुझ्यात. क्या बात आहे अरुण मजा आली बहारदार. आणि तुमच्या दोघांची पण उत्तम साथ नेहमीप्रमाणे आणि वनिताचा पण जो काही करवी वाटा असतो त्यात गो बाई. तो पण फार मजेदार होता मजा आली.